सकाळ सकाळी चाललो होतो तर आमचे भाऊ भेटले रस्त्यानेच. चला म्हणलं भावांसोबत मला एक व्हिडिओ तरी मारायचं म्हणलं. तर भावानं इथून म्हणजे भाऊ कसा काय भेटला कसा नाही तर तुम्हाला ह्याच ब्लॉकमध्ये नक्कीच सांगतो. भावापाशी बघू शकता कशी गर्दी होती कशी नाही. गाडी युटर्न करून भावापर्यंत आणली होती भावानं. आपण चाललो होतो कर्नाटकला. भावानं तिकडून जाता जाताच मग काय सकाळ सकाळीच उठलो झोपेतून आणि हा दत्ता आला माझ्यापाशी. दत्ता आला, दत्ताला चाय वगैरे पाजली कारण की त्याचा उपास होता आणि माझा तर होताच. चला म्हणलं दोघं निघालो होतो भाऊन सकाळ सकाळी. त्याला सोडलं, तो चालला होता आपल्या गोव्याकडं आणि मी चाललो होतो इकडं कर्नाटक बाउंड्रीला. तुमच्या बघू थोडा तरी ब्लॉग बनायला लागलं. जास्त नाही, महिना झाला. सपोर्ट करा भावाला. बंट्या भाऊ म्हणल्यावर नाथ गोळा माणूस आहे भावानं. इतके फॉलोअर असून बी भावाचं जे काही बोलणं आणि जसं काही त्यांच्यासोबत वागणं एकदमच ओके वाटलं भावानं आपल्याला. हे भावाची गाडी ग्रेसिंग चालू होती. भावाला बोललो बाय बाय, आम्ही आपल्याला जायचं होतं पुढं म्हणून आपण आपली गाडी वळली पुढं, कारण की आपल्याला जायचं होतं कर्नाटक बाउंड्रीला. तर भावानं इथं आलो होतो काट्यावरती वेगळाच सीन असतो, कारण की इथं ड्रायव्हरला गाडी सोडून दूर राहावं लागतंय कारण की वजन माफ करतात ते. त्याला असू द्या म्हटलं, आपली गाडी तरी फुल खाली होती, काहीच नव्हतं आपल्या गाडीत. दिल्ली इथं थांबून निघालो भावानो, कारण की मला मोडीच्या रस्त्याने लागलोच होतो. होल्डी मग आपली गाडी थोडीफार, कारण की साईटवर पोहोचायचं होतं अर्जंट. पोहोचलो भावानो साईटवर, घेतलं मटेरियल आणि निघालो कोल्हापूरसाठी.